नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज मी नारळी पौर्णिमा स्पेशल तुम्हाला इथे नारळवडी आणि नारळी भात हे दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा, खोबरं आपण 2 वाटी घेतले किसून. तर आता हे भांडं आहे ना मिक्सरचं, ते छोटं होणार आहे, पण ह्याच्यात आपल्याला थोडीशी साखर पण टाकायची आहे. तर मी भांडं इथे चेंज केलंय आणि इथे 2 वाट्या आपण घेतलंय खोबरं आणि 1.5 वाटी साखर घेतली आहे बघा. आणि अर्धी वाटी मी इथे दुधाची साई टाकली आहे. साई नसेल तर दूध टाकलं तरी चालेल. आता ही पूर्वतयारी पहिलीच करून घ्या. ते मिश्रण आपण कढईत टाकायच्या पूर्वी. तर इथे मी तूप लावून घेतले ताटाला, वाटीला सुद्धा तूप लावून घेतले, कारण आपल्याला वाटी अशी पसरवायला पाहिजे त्याच्यामुळे. तर इथे हे एक आपलं काम होऊन गेले. आता आपण जे मिश्रण तयार केलंय ते आपण असं कढईमध्ये घेऊया किंवा पॅनमध्ये घेतलात तरी सुद्धा चालेल. पण हे मिश्रण वाटतो ना, तसं नाही वाटायचं. तुम्हाला आता असं वाटत असेल, पण साखरेमुळे ओलावा असल्यामुळे हे मिश्रण असं दिसतंय. जर असं मिक्सरवर फिरवून घ्या, जास्त वाटप वाटत बसू नका. तर हे बघा, हे मिश्रण मी असं व्यवस्थित मिडियम गॅस ठेवलंय आणि ढवळते. हे सारखं ढवळत राहा, ह्याला सोडून जाऊ नका, नाहीतर मग ते करपणार. त्याच्यामुळे सारखं असं हलवत राहा तुम्ही. आणि काम हे एवढंच आहे. ह्याच्यात मी ना वेलची सुद्धा टाकली आहे. आता इथे दिसली की नाही माहीत नाही मला, पण आठवणीने ह्याच्यात वेलची टाका तुम्ही. तर हे बघा, हे असं हळूहळू ना साखर वितळली की पाणी सुटणार आणि नंतर मग आपणच घट्ट होणार हे. आणि जसंही घट्ट व्हायला लागलं की तुम्हाला कळणार आहे बघा. मग आपण चेकिंग करताना ह्याच्यात 1 चमचा टाकायचा. असा जर चमचा पडला तर समजायचं की हे मिश्रण आपलं तयार नाही आहे, त्याच्यामुळे पुन्हा ढवळायचं. आणि साईडच्या ज्या बॉर्डर आहेत ना, तिथे पण आपल्याला खरखरीतपणा जाणवणार. मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवते, मग तुम्हाला लक्षात येईल तुमच्या की हे मिश्रण तयार झालं. आता बघा, चमचा उभा राहिलाय. इथे आपण पूर्वतयारी केलेली म्हणून ताटाला आपण सगळं लावून वगैरे ठेवलेलं. आता हे पटापट पसरवायला पाहिजे, नाही तर हे घट्ट झटकन होतं, म्हणजे कडक व्हायला लागतं. तर ताटात घालण्याचं एक नुकसान सांगते तुम्हाला, ह्याच्या बॉर्डर असतात त्या फुकट जातात. त्याच्यामुळे माझ्याकडे बर्फीचा ट्रे नव्हता, मी मार्केटमध्ये गेले पण मला मिळाला नाही. तर तुमच्याकडे जर आपण मिठाई आणतो ना, त्याचे खोके असतील आणि त्याच्यात टाकलात तर हे साईडच्या बॉर्डर आहेत ना, ते वेस्ट होणार नाही. वेस्ट म्हणजे काय, मुलं खातात पण कटिंगमध्ये वेस्ट होऊन जातं ना, ते होणार नाहीये. मी असं बघा मस्तपैकी पातळ पसरून घेतले पटापट. आता थोडंसं थंड झालं की लगेच कटिंग करून घ्यायचं. तर मी ते कटिंग करायला घेतलं हे बघा. त्यानंतर आपल्या वड्या मग पटापट आपल्याला उचलता येतील. त्याच्यामुळे थोडंसं जास्त थंड होण्याची वाट बघू नका, नंतर मग तुटायला लागणार असं. आणि थोडंसं ओलावा असतानाच कट करून ठेवा तुम्ही. आणि अशा मी सांगते त्याप्रमाणे ह्या बघा, साईडच्या बॉर्डर असतात ना, त्या वेस्ट जातात. त्याच्यामुळे मिठाईच्या खोक्यात जर टाकला, पण बटर पेपर मात्र आठवणीने टाका त्याच्यात, म्हणजे मग आपल्याला उचलता पण मस्तपैकी येतात. आणि कोणाला द्यायचं असेल तर त्याला झाकण लावलात आणि दिलात तरी चालते. आता रक्षाबंधन पण आहे 2 दिवसात, त्याच्यामुळे तुम्हाला मी आधीच सांगून ठेवते. माझ्याकडे तसं मिठाईचा पण खोका नव्हता, अचानक सगळं झालं हे. तर इथे बघा, मस्तपैकी नारळाच्या वड्या खुटखुटीत एकदम तयार झालेल्या आहेत. तर अशा तुम्ही नक्की या नारळी पौर्णिमेला करा. आता आपण नारळी भात तयार करूया. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. आता हे तांदूळ आहेत ना, ते हे 15 ते 20 मिनटं धुवायचे आणि अशा चाळणीवर ठेवायचे. पुढे सांगते कशासाठी असे ठेवायचे ते. तर इथे बघा, 2 चमचे आपण तूप टाकले आणि ह्याच्यात आपण दालचीन आणि लवंग टाकली आहे. अख्खी वेलची असेल तर ती टाका तुम्ही. इथे मी अख्खी वेलचीने पावडर टाकणार आहे. काही तुमच्याकडे जर ड्रायफ्रुट्स असतील तर टाका तुम्ही, कारण काजूगर आणि जेव्हा आपण असे बदाम वगैरे टाकतो ना, तर भात पण हा नारळी भात असतो तो चवीला खूप छान लागतो आणि जरा मुलांना पण आवडतो असं काहीतरी मिक्स दिलं टाकून. तर इथे बघा, ह्याच्यात हे आपण बघा मस्तपैकी तांदूळ असे 15-20 मिनटं सुकून आलेत. असे थोडेसे सुकले पाहिजेत ते चाळणीवर. 15-20 मिनटं सुकतात, जास्त वेळ नाही लागत. आणि त्यांना चांगले असे तुपात परतून घ्यायचे, चांगले परतायचे. इथे तुम्हाला मी जास्त वेळ दाखवला नाही आहे, व्हिडिओ मोठा होतो म्हणून, पण मी व्यवस्थित ह्यांना परतून घेतलेत बघा. हे असे नायलॉनसारखे दिसायला लागणार आहेत तुम्हाला. आणि हे बघा, थोडासा कलर चेंज झाला आहे त्याचा, असा बारीक होणार तो तांदूळ, म्हणून तो असं चांगला तुपात परतून घ्यायचा. असं सळसळीत व्हायला पाहिजे, म्हणजे आपण जे पलिता घेतला त्याच्यावरून पडायला पाहिजे. आता 1 वाटी आपण खोबरं वापरले, कारण आपण नारळी भात बनवतो इथे ना, त्याच्यामुळे इथे बघा आपण
मस्तपैकी 1 वाटी इथे खोबरं वापरले, तेही चांगलं असं आपण तुपावर परतून घेऊया. तर असं मी तुपावर परतून घेतलंय. फक्त मी ना केशर भिजत घातलाय, तो भिजला नाही आहे माझा. त्यामुळे खूप छान असा केशरचा कलर यायला पाहिजे, किंवा तुम्हाला ह्याच्यात अजून आर्टिफिशियल कलर पाहिजे असेल तर तुम्ही तो टाकू शकता. मी केशर माझं भिजलं नसल्यामुळे तेवढा कलर मला मिळाला नाही आहे, पण मी टाकलं हे बघा केशरचं दूध थोडंसं इथे. ते पण व्यवस्थित असं ढवळून घेतलं आहे. आता याच्यानंतर ना मी नारळाचं दूध काढून ठेवले, कारण नारळी भात बनवतोय आपण. तर ते 1 वाटीला 2 वाट्या दूध टाकते इथे मी बघा. हे साधं दूध नाही आहे, हे नारळाचं दूध काढलेलं आहे. तर इथे 2 वाट्या मी दूध घेतलं हे नारळाचं, आणि तेही व्यवस्थित असं ढवळून घेते. इथे आता मी वेलची पावडर टाकणार आहे थोडीशी ह्याच्यात. तर हे बघा मी इथे वेलची पावडर टाकली आहे. आणि आत्ता आपण ना ह्याच्यात 1 वाटी गूळ टाकूया, कारण 1 वाटी आपला तांदूळ होता, तर 1 वाटी इथे आपण गूळ टाकतोय. आणि ते व्यवस्थित असं ढवळून घेऊया. गॅस बारीक ठेवायचा ह्या स्टेजला. हे बघा इथे मी ना गॅस बारीक ठेवलाय. गूळ वितळून घेणार पहिला 5 मिनटं, आणि त्यानंतर गॅस बारीक ठेवूनच मी 1 शिट्टी करणार आहे, म्हणजे मग आपला भात पण छान सळसळीत होईल. आता गोडाचा पदार्थ असला तरी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. तर इथे मी मीठसुद्धा टाकून घेतलंय. गूळ आपला वितळलाय बघा व्यवस्थित. आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे इथे, आणि बारीक गॅसवर 1 शिट्टी करणार आहे, म्हणजे मग आपला नारळी भात इथे तयार होणार आहे. तर व्यवस्थित असं मी ढवळून घेतलं हे बघा. तर सगळा गूळ वितळला पाहिजे, नाहीतर मग तो एकीकडे लागला एकीकडे नाही असं होईल. म्हणून वितळून घ्यायचा पहिला तो. आणि आता आपण ह्याचं झाकण बंद करायचं. आता तुम्हाला असं वाटत असेल ना इथे तांदूळ कुठे दिसतच नाही, खीर झाल्यासारखं वाटते असं. तर नाही, तुम्ही आता कुकर खोलल्यानंतर बघा तांदूळ तुम्हाला दिसेल. फक्त आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा केशरचा कलर नाही मिळाला आहे, तर आर्टिफिशियल कलर टाकला तरी चालेल. तर खूप छान असा थंड जसा जसा हा भात होत जाणार ना, आणि ह्याच्यात तो गुळ मुरत जाणार, तसं एकदम सळसळीत भात होणार तयार. आत्तासुद्धा चांगला सळसळीत भात तयार झालेला आहे. थंड झाल्यावर आणखी सळसळीत होणार आहे, आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात.